नमस्कार मुलांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. तुम्ही पाहिलेले मागील व्हिडिओमध्ये प्रकाश संश्लेषणाचा यंत्रणा आणि स्टार्चशी संबंधित काही प्रयोगांमध्ये तुम्ही विविध पोषक तत्वे आणि पोषण कसे परिभाषित करता येते हे पाहिले आहे. आता विषमज्वर पोषण या विषयावर जाऊया. शिकवण्याचे उद्दिष्ट. आम्ही प्रामुख्याने यावर लक्ष केंद्रित करतो. परिजीव आणि सॅप्रोफोटिक सारख्या वनस्पतींमध्ये पोषणाच्या इतर पद्धती, विशेषतः विषमज्वरजन्य पोषण पद्धती. तुम्हाला कळेल की वनस्पती कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त प्रथिने आणि खनिज देखील संश्लेषण करतात. कीटकभक्षी वनस्पतींवर विशेष लक्ष. सॅप्रोट्रॉफिक आणि स्प्रोटोफिक माती पुन्हा भरण्यास कशी मदत करतात. ओल्या ब्रेडवर फ्लफी पाउच दाखवण्यासाठी क्रियाकलाप. सहजीवन आणि सहजीवन संबंध. या धड्यातील कीवर्ड्स: विषमज्वर, यजमान, कीटकभक्षी, परिजीव, सॅप्रोट्रॉफिक आणि सॅप्रोफोट्स. संकल्पना नकाशा. वनस्पतींमध्ये पोषणाच्या इतर पद्धती. मानव आणि प्राण्यांप्रमाणे काही वनस्पती इतर वनस्पतीपासून पोषण मिळवून जगतात, जरी त्यांच्याकडे क्लोरोफिल नसते आणि ते अन्न संश्लेषित करू शकत नाहीत. ते पोषणाच्या विषम पद्धतीचा वापर करतात. कुस्कुटा म्हणजे आमरबेल या परजीवीची प्रतिमा पहा, जी झाडाच्या देठ आणि फांद्याभोवती पिवळ्या वायरी फांद्या असलेली रचना आहे. त्यात क्लोरोफिल नसते. ते ज्या वनस्पतीवर चढते त्या वनस्पतीपासून ते तयार अन्न घेते. ज्या वनस्पतीवर ते चढते त्याला यजमान म्हणतात, कारण ते यजमानांच्या मौल्यवान पोषक तत्वे हिरावून घेतात. वनस्पतींनी संश्लेषित केलेले कार्बोहायड्रेट्स कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेले असतात. हे कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि चरबी यासारख्या अन्न घटकांचे संश्लेषण करण्यासाठी वापरले जातात. परंतु
प्रथिने हे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत ज्यात नायट्रोजन असते. वनस्पतींना नायट्रोजन कुठून मिळते? हवेत वायू स्वरूपात नायट्रोजन मुबलक प्रमाणात असते. तथापि वनस्पती या स्वरूपात नायट्रोजन शोषू शकत नाहीत. मातीमध्ये काही विशिष्ट जीवाणू असतात जे वायूयुक्त नायट्रोजनच्या वापर योग्य स्वरूपात रूपांतर करतात आणि ते मातीत सोडतात. हे वनस्पती पाण्यासोबत शोषून घेतात. तसेच तुम्ही शेतकऱ्यांना जमिनीत नायट्रोजनयुक्त खते घालताना पाहिलेच असेल ना? अशा प्रकारे वनस्पती त्यांच्या इतर घटकांसह नायट्रोजनच्या गरजा पूर्ण करतात. नंतर वनस्पती प्रथिने आणि जीवनसत्वे संश्लेषित करू शकतात. या नायट्रोजन बद्दल बोलताना तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट माहिती आहे का की काही वनस्पती नायट्रोजनाची गरज पूर्ण करण्यासाठी काही जीवांना मारतात. चला विस्तारपणे पाहूया. काही वनस्पती अशा आहेत ज्या कीटकांना अडकवू शकतात आणि त्यांना पचवूही शकतात. अशा वनस्पती हिरव्या किंवा इतर कोणत्याही रंगाचा असू शकतात. कीटभक्षी वनस्पती किंवा पिचर वनस्पती नावाच्या वनस्पतीची रचना पहा. पिचर सारखी किंवा जगासारखी रचना ही पानाचा सुधारित भाग आहे. पानाचा वरचा भाग एक झाकण बनवते जो धारगीचे तोंड उघडू आणि बंद करू शकते. घागरीच्या आत केस असतात जे खाली दिशेने निर्दिष्ट केले जातात. जेव्हा एखादा कीटक घागरीत बसतो तेव्हा झाकण बंद होते आणि अडकलेला कीटक केसांमध्ये अडकतो. आता कीटक अडकतोच. घागरीत सर्वत्र होणाऱ्या पाचक रसांद्वारे कीटक पचतो आणि त्याचे पोषक घटक शोषले जातात. अशा कीटक खाणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. आणखी एक वनस्पतीकडे पहा, ड्रोसेरा बर्मानी. वनस्पतीचे शरीर फुलासारखेच दिसते. ते जमिनीजवळ वाढते. त्याची पाने आकर्षक गुलाबी किंवा लाल रंगाची असतात आणि कांडावर केस असतात. केसांच्या टोकांवर आढळणारे चिकट पदार्थाचे थेंब कीटकांना आकर्षित करतात. शास्त्रज्ञ जोहानस बर्मन यांनी 1737 मध्ये श्रीलंकेत ही वनस्पती ओळखली. म्हणूनच या वनस्पतीचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अशा वनस्पतींना ज्या मातीत वाढतात त्यातून आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळत नाहीत. हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. पिचर प्लांटने आम्हाला ते अगदी स्पष्टपणे समजून सांगितले. आणखी एका मनोरंजक गोष्टी म्हणजे काही वनस्पतींसारख्या रचना फक्त मृत आणि कुजणाऱ्या पदार्थांवर वाढतात, परंतु त्या वनस्पती नाहीत. त्या बुरशी गटाशी संबंधित आहेत. ते
ते माती स्वच्छ करण्यास मदत करतात, म्हणजे माती पुन्हा भरण्यास मदत करतात. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर ते मृत जीवांमध्ये असलेले सर्व पोषक तत्व मातीत परत आणतात आणि आपण त्यांना सॅप्रोटॉफ असे म्हणतो. सॅप्रोटॉफ्स हो हो. तुम्ही भाजीपाला बाजारात विकायला जाणाऱ्या मशरूमचे पॅकेट पाहिले असतील. पावसाळ्यात तुम्ही ओल्या जमिनीत किंवा कुजलेल्या लाकडावर वाढणारे छत्रीसारखे फुगेरी ठिपके असलेली पाहिलेच असतील ना. त्यांना जगण्यासाठी कोणत्या प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते आणि ते कुठून मिळवतात ते आपण शोधूया. एका कृतीद्वारे आपण स्पष्टपणे समजून घेऊया. ब्रेडचा तुकडा घ्या आणि तो पाण्याने ओला करा. तो ओलसर उबदार जागी 2 ते 3 दिवस किंवा त्यावर मऊ ठिपके येईपर्यंत राहू द्या. ब्रेडच्या तुकड्यावर कापसासारखे धागे पसरलेले तुम्हाला दिसतील. या जीवाणूंना बुरशी असे म्हणतात. त्यांच्या पोषणाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ते ब्रेडमधून पोषक तत्वे शोषून घेतात. ज्या पोषण पद्धतीमध्ये जीव मृत आणि कुजणाऱ्या पदार्थापासून शोषक तत्वे घेतात त्याला सॅप्रोटॉफिक असे म्हणलं जातं. सॅप्रोट्रॉफिक पोषण पद्धती असलेल्या अशा जीवांना सॅप्रोटॉफ असे म्हणतात. उष्ण आणि दमट हवामानात बराच काळ सोडलेल्या लोण्याच्या चमड्याच्या कपड्यांवर आणि इतर वस्तूंवर बुरशी देखील वाढतात. पावसाळ्यात ते अनेक गोष्टी खराब करतात. बुरशीचे बीजाणू सामान्यतः हवेत असतात. जेव्हा ते ओल्या आणि उबदार गोष्टींवर उतरतात तेव्हा ते अंकुरतात आणि वाढतात. याच आधारे मला वाटते की आपण आपल्या वस्तू खराब होण्यापासून कसे वाचवू शकतो हे तुम्ही शोधू शकता. काही जीव एकत्र राहतात आणि निवारा आणि पोषक तत्वे दोन्ही सामायिक करतात. या नात्याला सहजीवन असं म्हणतात. उदाहरणार्थ, काही बुरशी वनस्पतीच्या मुळांमध्ये राहतात. झाडे बुरशीला पोषक तत्वे पुरवतात आणि त्या बदल्यात बुरशी पाणी आणि काही पोषक तत्वे त्यांना पुरवते. लायकिन नावाच्या जीवामध्ये क्लोरोफिल युक्त भागीदार जो एक शैलवा आणि एक बुरशी आहे एकत्र राहतात. ही बुरशी शैवालाला आश्रय, पाणी आणि खनिजे प्रदान करते आणि त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न तयार करते आणि पुरवते. आणखी एक महत्त्वाचा विषय जो सर्वांना माहिती असलाच पाहिजे तो म्हणजे जमिनीतील पोषक तत्वे कशी तुम्हाला भरली जातात. तुम्ही शिकलात की वनस्पती मातीतील खनिजे आणि पोषक तत्वे पोषण घेतात. म्हणून जमिनीतील तत्वे
प्रमाण कमी होत राहते. रायझोबियम नावाचा जीवाणू वातावरणातील नायट्रोजन घेऊ शकतो आणि त्याचेच रूपांतरही करू शकतो, वाढवण्यायोग्य स्वरूपात करू शकतो. पण रायझोबियम त्याचे अन्न बनवू शकत नाही. म्हणून ते बहुतेकदा हराभरा, वाटाणे, मूग, सोयाबीन आणि इतर शेंगाच्या मुळांमध्ये राहते, ज्यामुळे त्यांना नायट्रोजन मिळते. त्या बदल्यात वनस्पती जीवाणूंना अन्न आणि निवारा देतात. म्हणून त्यांचा सहजीवन संबंध आहे. हा संबंध शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जिथे शेंगाची रोपं वाढवली जातात तिथे नायट्रोजन युक्त खताचा वापर कमी करू शकतात. बहुतेक डाळी शेंगाच्या वनस्पतीपासून मिळतात. या प्रकरणात तुम्ही शिकलात की बहुतेक वनस्पती ॲट्रोट्रॉफ असतात. फक्त काही वनस्पती परिजीवी किंवा सॅप्रोट्रॉफिक असे असतात. ते इतर जीवापासून पोषण मिळवतात. सर्व प्राण्यांच्या हेटेरोट्रॉफिक म्हणून वर्गीकृत केले जाते कारण ते अन्नासाठी वनस्पती आणि इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. खते आणि खतांमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी पोषक घटक असतात. माती समृद्ध करण्यासाठी वेळोवेळी हे पोषक घटक जोडले पाहिजेत. जर आपण वनस्पतीच्या पोषक गरजा पूर्ण करू शकलो तर आपण वनस्पती वाढवू शकतो आणि त्यांना निरोगीही ठेवू शकतो. सामान्यतः पिकांची झाडे भरपूर नायट्रोजन पोषण घेतात आणि मातीमध्ये नायट्रोजनाची कमतरता निर्माण होते. हवेत नायट्रोजन वायू मुबलक प्रमाणात उपलब्ध असला तरीही वनस्पती त्याच्या कार्बन डायऑक्साईड म्हणून वापर करू शकत नाहीत. त्यांना विद्रव्य स्वरूपात नायट्रोजनाची आवश्यकता असतेच. मला आशा आहे की तुम्हाला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजले असेल. पुढील वर्गांमध्ये तुम्ही अधिक जाणून घ्याल बरं का.